कोणीतरी कोणाच्या भल्यासाठी चार गोष्टी सांगतो, उपदेश करतो. त्याचे वागणे व बोलणे याविषयी लोक अनुमान करतात, काही मते बनवतात. अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष केले जाते. चांगलं सांगणारा मूर्ख ठरतो हे त्याच्या लक्षात आले की तो लोकांचा नाद सोडून देतो आणि स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहू लागतो. मग त्याच्याविषयी अंदाज करणे शक्य होत नाही. तेव्हा अनेकांना प्रश्न पडतात. अशा बदललेल्या रहस्यमय व्यक्तीचे चित्रण डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी रहस्यमय बाप या कवितेत केलेले आहे. ऐकूया कविता रहस्यमय बाप. बाप विचारात पडला, एका जागी बसला. नको कुणाला बदलवणे, स्वतःच बदलत जाणे. इथे उपदेशाची होते माती, दगड म्हणून फेकतात मोती. डोंगर पोखरून उंदीर लागतो हाती, तुटत जातात नाती. डोंगर पोखरून उंदीर लागतो हाती, तुटत जातात नाती. नको दया नको न्याय, खरी असते माय. म्हणून बापाने अतिरिक्त भावनांची होळी केली. लोकांमागे पळण्यापेक्षा 2 पावलं माघार घेतली. मेडिटेशन शिकून घेतलं, त्याचं मन शांत केलं. मेडिटेशन शिकून घेतलं, त्याचं मन शांत केलं. बोंबलून बोंबलून थकलेल्या बापाला साक्षात्कार झाला. व्यक्तीच्या स्वभावाचा आणि परिस्थितीचा स्वीकार केला. फुकटच्या शब्दांना किंमत नसते म्हणून हळूहळू दूर गेला. प्रतिक्रिया देण्यापेक्षा स्वतःला दिशा देत राहिला. प्रतिक्रिया देण्यापेक्षा स्वतःला दिशा देत राहिला. स्वतःचे निर्णय, विचार आणि कार्य, नाही चिंता नाही बेचैनी, बाळगले धैर्य. पोस्ट बंद पडले, लव्ह लेटर गायब झाले. सोशल मीडियाने अनियंत्रित केले. बापाला कळले, मोबाईल बाजूला ठेवले. सोशल मीडियाने अनियंत्रित केले. बापाला कळले, मोबाईल बाजूला ठेवले. वेळ आणि ऊर्जा खर्च करू नये फुकट. ऊस गोड लागला, अनेकांनी खाल्ला मुळा सकट. बाप मनाशीच बोलला, एकाकी होत गेला. आई आणि मुलांना तो भलताच गूढ वाटला. आई आणि मुलांना तो भलताच गूढ वाटला. कोणाचीच फिकीर न करता बापाने मोकळा श्वास घेतला. घरचे झाले थोडे, व्यायाने धाडले घोडे. तिकडे दुर्लक्ष करून बाप पुढे पुढे चालत राहिला. त्याचा चेहरा वाचला, स्वजनांचा जीव गुदमरला. हलक्यात घेतल्याचा पश्चाताप झाला, पण इलाज नाही त्याला. हलक्यात घेतल्याचा पश्चाताप झाला, पण इलाज नाही त्याला. कामाची माणसं आणि साधनं हवेत जपायला. शिकवले नाही कोणाला, डिग्री घेऊन फायदा नाही झाला. पुन्हा पुन्हा सांगून बाप ज्यांच्या मागे लागला ते कान पाडून दूर पळत गेले. म्हणून बापाने भावना थिजवल्या आणि मनही गोठवले. जसे हिमालयातून साधू तपस्येला बसले. बापाने भावना थिजवल्या आणि मनही गोठवले. जसे हिमालयात साधू तपस्येला बसले. पिंजऱ्यात होता तोपर्यंत खेळवले. लोकांचे डाव लक्षात आले. बापाला मुक्त होण्याची जाणीव झाली. कडी काढून भरारी घेतली. पिंजऱ्यातील पोपट उडाला, बंधनातून मुक्त झाला. दुरून डोंगर साजरे, बापाला म्हणीचे अर्थ कळले. दुर्मिळ झालेल्या बापाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. दुरून डोंगर साजरे, बापाला म्हणीचे अर्थ कळले. दुर्मिळ झालेल्या बापाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.